पुणे महानगरपालिकेने पुण्यामधील पाषाण भागासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधली। 3 कोटी रुपये खर्च करून L&T कंपनीकडून हे काम करून घेण्यात आलं। मात्र उद्घाटन झाल्यापासून ही टाकी गळतीये, ज्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। इथल्या स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार याविषयी तक्रार केली आहे। या गळतीची दखल घेतली जात नाहीये। दुसरीकडे नागरिकांना मात्र पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे। या टाकीच्या चारही बाजूंना ही अशी ओल आपल्याला दिसते। या टाकीच्या भोवताली जेव्हा आपण फेरी मारतो तेव्हा हे साचलेलं पाणी आपल्याला नजरेस पडतं, कारण चारही बाजूंनी ही टाकी गळते आहे। या टाकीची क्षमता आहे 20 लाख लिटर आणि ही टाकी बांधण्यासाठी 7 ते 8 वर्ष लागली, कारण टप्प्याटप्प्यांनी या टाकीचं काम झालं आणि त्यामुळेच कदाचित या टाकीची ही जी भिंत आहे ती चारही बाजूंनी गळते आहे। मोठ्या प्रमाणात हे पाणी आपल्याला या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळतं। इथं ही वरच्या बाजूनी आलेली ओल आपल्याला दिसते, कारण पाणी झिरपत आहे आणि चारही बाजूंना या टाकीच्या हे झिरपलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळते। इथले नागरिक याबद्दल सातत्याने आवाज उठवत आहेत। महापालिकेसमोर हा प्रश्न मांडण्यात आलाय, मात्र काही उपाय केलेत का महापालिकेने? नाही, अजून तरी केलेलं नाही आहेत। म्हणजे गेली मला वाटतं मी डिसेंबरपासनं ह्याचे व्हिज्युअल्स फोटो जे लोक इथे फिरायला येतात टेकडीवरती, त्यांनी बरेचदा मला सांगितलं की बाबा हे असं पाणी गळतंय, कळवा। सर्वांना मी L&Tशी बोललो, महापालिकेशी बोललो, पण अजून त्याचा तरी उपयोग झालेला नाही आहे। आपण दुसरीकडे पाण्याची खूप कमतरता आहे, टँकर घ्यावे लागत आहेत लोकांना सोसायटीमध्ये। पूरा पंचवटी में ये जब से लीकेज का हमने कंप्लेंट डाला है, प्रेशर जो है कुछ सोसाइटीज़ में रिड्यूस हो गया है, वो भी हम कंप्लेंट कर रहे हैं। लेकिन यहाँ भी आकर वो सर्वे करके गए, सर्वे करने के बाद उसका कोई रेमेडी नहीं है। पानी का पूरा थाउजेंड्स ऑफ लीटर जो पानी है ये यहाँ पे फ्लो हो रहा है और पंचवटी वालों को पूरे प्रेशर से पानी नहीं मिल रहा है। कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।